पुण्यातल्या स्वारगेटच्या घटनेनंतर आता आणखीन एक घटना उघडकीस आली आहे। पुण्यामध्ये एका कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचं समोर आलंय। चालकानं अश्लील कृत्य केल्यामुळे महिलेनं कॅबमधून उडी मारली। कॅबमधून उडी घेतल्यानंतर 2 किलोमीटर धावत जाऊन पीडित महिला ही पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आणि पीडित महिलेकडून खडकी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। कॅब चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। कॅब चालक हा यूपीचा रहिवासी असल्याची माहिती मिळतेय। पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल जो आहे तो आता उपस्थित होतोय। स्वारगेट बस स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडते। त्याच्यानंतर कॅब चालकाकडून अश्लील कृत्य एका महिलेसोबत केलं जातं। ती महिला चालत्या गाडीमधून उडी मारते, पोलीस ठाणं गाठते, त्या ठिकाणी तक्रार दाखल करते। आता त्या कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे। तो कॅब चालक जो आहे तो यूपीचा रहिवासी असल्याची माहिती मिळतेय। या 2 धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडल्यात। पहिली घटना ती म्हणजे स्वारगेट बस स्थानक, ज्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, वर्दळीचं ठिकाण आहे। मात्र पहाटे 5:45च्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचाराची घटना घडते। तर दुसरीकडे पुण्यामध्ये कॅब चालकाकडून महिलेसोबत कृत्य केलं जातं। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय? महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा समोर आलंय। वृषाल, अगदी बरोबर आहे। खरं तर ह्या 2 घटना ज्या आहेत त्या पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत। ते म्हणजे स्वारगेट आगार, जिथे खरं तर गर्दीचं ठिकाण असतं, त्या ठिकाणी शिवशाही बसमध्ये पहाटे 5च्या दरम्यान एका तरुणीवरती बलात्कार होतो। तर दुसऱ्या बाजूला कल्याणी नगरमधून सायंकाळी 7च्या दरम्यान ही IT कंपनीमध्ये जॉब करणारी महिला जी आहे ती पिंपरी सौदागरला निघालेली होती। ही महिला ज्यावेळेस खरं तर कॅब बुक केली त्यानंतर ती संगमवाडी मार्गे शहरवाल चौकामध्ये पोहोचली। त्यावेळेस आरशामध्ये बघत या कॅब चालकानं या महिलेसोबत जे आहे अश्लील कृत्य करण्याचा प्रकार केला आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये महिलेनं कॅब बाजूला थांबवली आणि खरं तर चालत्या गाडीमधून उडी टाकली आणि त्यानंतर 2 किलोमीटर धावत ही महिला जी आहे ती थेट खडकी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली। तक्रार खरं त्या महिलेनं दिल्यानंतर चालकाविरोधामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। सध्या खडकी पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास जो आहे तो केला जातोय। मात्र ही महिला जी आहे ती कल्याणी नगरवरून सायंकाळी 7च्या दरम्यान जी आहे ती आपल्या कार्यालयामधून बाहेर पडलेली होती। IT कंपनीमध्ये जॉब करणारी ही महिला आहे, प्रोफेशनल विभागामध्ये ही महिला काम करते। मात्र तिनं एका ॲपच्या माध्यमातून कॅब जी आहे ती बुक केलेली होती आणि त्यानंतर ती थेट पिंपरी सौदागरला आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी निघालेली होती। मात्र संगमवाडीवरून पुढे शहरवाल चौकामध्ये आल्यानंतर कॅब चालकाकडून हे अश्लील कृत्य जे आहे ते करण्यात आले आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये महिलांना जी आहे ती कॅबमधून उडी टाकली। ह्या खरं तर 2 घटना ज्या आहेत त्या अतिशय धक्कादायक म्हणाव्या लागतील। एक म्हणजे स्वारगेट आगारामधल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार होतो, तर दुसऱ्या बाजूला कॅब चालकाकडून कॅबमध्ये बसलेल्या महिलेच्या संदर्भामध्ये अश्लील कृत्य जे आहे ते केलं जातं। पुणे शहरातल्या महिलांच्या सुरक्षितते संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्तांकडून त्याचबरोबर पोलीस विभागाकडून काय कडक पावले उचलली जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या 2 घटना कायदा आणि सुव्यवस्था महिला सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत। अधिकचा तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून केला जातोय। पुणे 26 महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।